स्नेहा आणि पुन्हा एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये। उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे। डोळ्यांना सहन होत नाही एवढी ऊन तापत आहे आत्तापासूनच। आता उन्हाळ्यासाठी म्हणून मी बच्चूसाठी काही टी शर्ट्स मागवले आहेत, दाखवते तुम्हाला पण। तर ही एक आहे, छान आहे, कॉटन फॅब्रिक आहे आणि साईज पण मस्त होत आहे। दुसरी एक आहे, ही एक आहे व्हाईटमध्ये, याचे एक कॉटन आहे आणि खूप सुंदर दिसते टी शर्ट। तर व्हाईटमध्ये यासाठी की समोर आता 14 एप्रिल पण येत आहे, तर त्यासाठी पण आपल्याला व्हाईट टी शर्ट लागतेच आणि मग उन्हाळ्याच्या हिशोबाने त्याला घरी पण घालता येते। अजून एक टी शर्ट आहे, ती स्लीवलेस आहे आणि आज तो ते घातलेला आहे, पण मी कालच हे तीनही टी शर्ट ट्राय करून दिले होते त्याला, ते दाखवतेच मी तुम्हाला समोर। इकडे बघ, इकडे बघ। तीनही टी शर्ट थोड्याशा लांब होत आहेत, पण चालतं, वाढत्या अंगाचे आहेत। आम्ही पण लहान असताना मम्मी पप्पा असेच वाढत्या अंगाचे कपडे घ्यायचे। टोपी टोपी घालून दाखव, अशा घालून दाखव टोपी, अशा घालून दाखव टोपी। वा 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 वा, छान छान। हे बघ ना, हे बघ ना, छान छान। हे मी फर्स्ट क्रायवरून ऑर्डर केले, छान कपडे येतात आणि क्वालिटी पण छान असते, फिटिंगलाही मस्त बसतात आणि जेव्हा पण मी बोलवले कपडे तर मला प्रत्येक वेळी आवडले। हे आमचे पिल्लू, अंघोळ झाली, मस्त जेवण झालं, आता झोपलेला आहे छान। आणि ही आहे ती टी शर्ट। तर काल होता संडे आणि आमचे साहेब गेले होते गोंदियाला, तर तिथून थोडंफार सामान घेऊन आले। अळूची पानं, आंबाडीची भाजी आणि लाल भाजी, तर ती मी आजच केली आणि सायंकाळी मी अळूच्या वड्या करणार आहे। तर रेसिपी मी सायंकाळी शूट करणार आहे आणि आजची रेसिपी आता तुम्हाला समजलीच असेल। चला मग वड्या करायला सुरुवात करूया। सर्वात पहिले मी इथे 7 ते 8 चमचे तांदळाचं पीठ घेतलं। हा चमचा थोडा मोठा आहे। याच चमच्याने 3 चमचे बेसन। खूप लोक नुसत्या बेसनाच्या करतात, पण मी ही आमच्या घरची किंवा आमच्याकडे सर्वच करतात या पद्धतीने, ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट, चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट, धनेपूड, गरम मसाला आणि गोडा मसालासुद्धा घातला। हे मी पाणी घालून मिक्स करून घेते। खूप पातळ नाही आणि खूप घट्ट पण नाही, पानाला चांगल्या प्रकारे लावता येईल असं पीठ तयार करायचं आहे। इकडे मी पूर्ण पानं स्वच्छ धुवून घेतले आणि वड्या करायला बसले। आधी आम्ही वाटणाच्या पाट्यावर किंवा सुपावर वड्या करायचो, पण माझ्याकडे दोन्ही नाहीत, म्हणून मी ही मोठी परात घेतली वड्या बनवायला। माझ्या प्रेग्नन्सीमध्ये मला वड्यांची खूप आठवण आली होती, पण तेव्हा मी अमरावतीला होती आणि तिथे अळूची पानं मिळत नाहीत। मला माहीत नव्हतं की इकडे पानं मिळत नाही। मी म्हटलं 5-6 जरी असतील तरी चालेल। पूर्ण मार्केट फिरले साहेब आमचे, 8 दिवस 10 दिवस, पण काही पानं नाही मिळाले। मग माझ्या ताईने सजेस्ट केलं की या वड्या नाही तर कोथिंबीर वड्या करून खा, आणि मी केल्यासुद्धा, पण अळूवड्यांची बात कुछ और ही आहे। बरं, मग तुम्ही पण अशाच वड्या करता का, किंवा तुम्ही कोणत्या प्रकारे करता मला कमेंट करून सांगा। तर अशा प्रकारे मी सर्व वड्या करून घेतल्या। आता एका पातेल्यात तेल घालते आणि वड्या अशा उभ्या ठेवून घेते। एकदम कमी फ्लेमवर वड्या शिजवायला ठेवल्या। झाकण ठेवून त्यावर काहीतरी भारी वस्तू ठेवा। आधी मी फक्त तेलात 5-6 मिनटं शिजवल्या। आता यात अर्धा ग्लास पाणी घालते आणि पुन्हा झाकण ठेवून शिजवून घेते। इथे 10 ते 12 मिनटानंतर मी चेक केल्या, वड्या अजून शिजल्या नाही, पुन्हा 5-6 मिनटं शिजवून घेते। थोडंसं वड्यांचं पीठ वाचलं होतं, तिथे मी ज्वारीचं पीठ घातलं आणि छान मळून घेतलं। मोठीची मोठी भाकर थापून घेतली आणि तव्यावर भाजली। एक नंबर झाली होती भाकर पण। वड्या आता मस्त शिजल्या आहेत। मी हे काढून घेतल्या, थोड्या वेळ थंड करून छान चकल्या आणि बारीक पण कापून घेतल्या। आता कढईत तेल गरम करून आधी चकल्या तळून घेते, छान ब्राऊन आणि क्रिस्पी होतपर्यंत तळल्या। नंतर याच कढईमध्ये मोहरी, जिरं आणि सुक्या मिरच्या घातल्या। मग कांदा घालून फ्राय करून घेतलं
कांदे जास्तच घातले मी थोडे. 2-3 मिनटं कांदे फ्राय झाले की वड्या घालून मिक्स करून घेतल्या. मस्त 4-5 मिनटं वड्या भाजून घेतल्या आणि शेवटी कोथिंबीर घालून गॅस बंद केला. तर रेडी आहेत आपल्या क्रिस्पी आणि टेस्टी अळूच्या वड्या. कशी वाटली वड्या करायची ही पद्धत कमेंटमध्ये सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.